रोटरीच्या सहकार्याने पालिका शाळेतील मुले देखील घेणार आता कम्प्युटरचे शिक्षण। ठाणे पालिका शाळेतील मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेने रोटरी क्लबच्या सहकार्याने कम्प्युटर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे। सुरुवातीला ठाणे, कळवा, मुंब्रा येथील 8 शाळांमधून कम्प्युटर लॅब प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहे। रोटरी डिस्ट्रिक्ट 3142च्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी व रोटरी क्लब ऑफ बेंगलोर वेस्ट यांच्याद्वारे रोटरी टेक लॅब कार्यक्रमाच्या माध्यमातून व CSR पार्टनर गोल्डमॅन सॅक्स यांच्या सौजन्याने पालिका शाळातील मुलांसाठी अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू करण्यात आली आहे। किसन नगर येथील शाळा क्रमांक 23 मध्ये रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता व पालिका उपायुक्त सचिन पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी गोल्डमॅन सॅक्सच्या प्रतिनिधींसह रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 CSR प्रमुख प्रसाद तेंडुलकर, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ लेक सिटीचे अध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ बेंगलोर वेस्टचे सिनियर रोटरियन श्री नवीन आदी उपस्थित होते। किसन नगर येथील शाळेतील कम्प्युटर लॅबचे यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर शहरातील इतर शाळांमधील कम्प्युटर लॅबचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। या कार्यक्रमाअंतर्गत शाळांमध्ये 200 संगणक, प्रोजेक्टर व टीव्ही देखील देण्यात आला असून 22 पालिका शाळांमधील 2000हून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। संगणक प्रशिक्षण देणारे शिक्षक यांची नियुक्ती देखील रोटरीद्वारे केली असून या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी रोटरीने उचलली आहे। ठाणे पालिका हद्दीतील परबवाडी, वैतीवाडी, किसन नगर, ढोकाळी, राबोडी, कळवा, आयडियल मार्केट, कौसा, शिमला पार्क, मुंब्रा या ठिकाणच्या शाळांमध्ये कम्प्युटर लॅब सुरू करण्यात आल्या आहेत। यावेळी बोलताना पालिका उपायुक्त सचिन पवार यांनी रोटरी क्लब व गोल्डमॅन सॅक्स कंपनीने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले। पालिका शाळांतील मुलांना देखील संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी केलेला हा प्रयत्न अनेकांचे पुढील भवितव्य घडवण्यासाठी उपयोगी ठरेल असे ते म्हणाले। रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता पालिका शाळातील 2000हून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून रोटरीच्या माध्यमातून असे अनेक प्रकल्प यापुढेही राबवणार असल्याचे सांगितले। नमस्कार। ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग स्थापनेवरील शाळा क्रमांक 23, 102 माध्यमिक शाळा क्रमांक 1 जवळजवळ 350 विद्यार्थ्यांना रोटरी क्लब बेंगलोर वेस्ट, रोटरी क्लब ठाणे सिटी लेक, रोटरी क्लब ग्रीन सिटी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि जे फायनान्सर आहेत गोल्डमॅन सॅक्स गोविंदने मॅडम यांच्या मार्गदर्शनामधून, यांच्या फायनान्सरच्या CSR फंडांमधून या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांना डिजिटल युगामध्ये पुढे जाता यावं आणि त्याचबरोबर हे शिक्षण घेत असताना भविष्यामध्ये त्यांच्या या डिजिटल युगाचा प्रारंभ या लहानपणापासून जर झाला तर उज्ज्वल भविष्य त्यांचं छान होईल, हा एक डोळ्यासमोर विचार ठेवून रोटरी क्लब व ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाचे ठाणे महानगरपालिका आपल्या आयुक्त सौरवराव सर, त्याचबरोबर डेप्युटी कमिशनर आपले सचिन पवार सर, तसेच शिक्षणाधिकारी आपल्या ज्योत्सना पवार मॅडम, शिंदे पवार मॅडम, त्याचबरोबर गटाधिकारी भामने मॅडम, गटप्रमुख आमचे परदेशी सर आणि सर्व CRC या शाळेतील सर्व मुख्याध्यापक बाविस्कर सर असतील, राणे मॅडम असतील, पावसकर मॅडम असतील, आम्ही सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा सर्वांचा सहभाग यामध्ये लाभल्या कारणाने हे काम अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संगणकाचा उपयोग होऊन विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल युग कसं उज्ज्वल होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत। संगणक कक्ष हा अद्ययावत ठेवण्यासाठी या संगणक कक्षामध्ये दैनंदिन दररोज या प्रत्येक संगणकाची आमच्या जे काही कर्मचारी वर्ग आहे या कर्मचारी वर्गातून व शिक्षक जो काही आमचा आहे या प्रत्येकाकडून त्या वर्गावर लक्ष केंद्रित केलं जाईल की जेणेकरून कुठलाही संगणक हा खराब होता कामा नये, त्याचा स्क्रीन खराब होता कामा नये, त्याचं स्विच खराब होता कामा नये, या प्रत्येक गोष्टीची दखल इथून पुढे घेतली जाईल व जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भविष्यातील मुलांना त्याचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने। ये जो प्रोजेक्ट है ये गोल्डमैन सैक्स का CSR फंडिंग है। रोटरी क्लब ऑफ बेंगलोर वेस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी और रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, ठाणे लेक सिटी प्लस ठाणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ये साथ में काम कर रहे हैं। और ये प्रोजेक्ट का एक स्पेशल आइटम जो है कि हम लोग ने सिर्फ कंप्यूटर डोनेट नहीं किया हुआ है, हम लोग ने वहाँ पे कंप्यूटर हमारा रखा हुआ है, इसको मेंटेन हम करेंगे। उनके फैकल्टी जो है वो हमने चुने हुए, उनके सैलरीज हम भरेंगे, प्लस उसका जो सिलेबस है
वो भी बेंगलोर में और हैदराबाद में टेस्ट किया हुआ है, वो यहाँ पे यूज़ करेंगे। तो ये अलग है, जो अलग प्रोजेक्ट में नहीं करते हैं। तो हमारी आशा है कि ये टीएमसी के साथ में प्रोजेक्ट बड़ा होते जाएगा और स्कूल्स में करेंगे। आज का जो हमारा प्रकल्प था, ये 8 लोकेशंस पे 22 स्कूल में हमें 2000 प्लस बच्चे कंप्यूटर का शिक्षा का लाभ ले सके, वो हमने यहाँ पे आज क्लस्टर प्रोजेक्ट लॉन्च किया है। उसमें अपने डिप्टी म्यूनसिपल कमिश्नर सचिन पवार सर थे और ये जो प्रोजेक्ट है गोल्डमैन सैक्स ने CSR के फंड से इसको स्पॉन्सर किया है। तो उनके यहाँ पे लोग आए हुए थे और रोटरी बेंगलोर वेस्ट से नवीन जी आए हुए थे और ये रोटरी के 3 क्लब का ज्वाइंट प्रोजेक्ट है, रोटरी क्लब थाने लेक सिटी, रोटरी क्लब ग्रीन सिटी एंड रोटरी क्लब बॉम्बे बेंगलोर वेस्ट। नमस्कार, मी जान्हवी यशवंत सावंते, शाळा क्रमांक 23। ही लॅब खूप सुंदर आहे आणि ह्याचा आम्ही खूप उपयोग करणार आहोत। रोटरीसाठी धन्यवाद सगळ्या त्यांच्या स्टाफला वगैरे, आणि खूप आम्ही याचा उपयोग करणार आहोत आणि खूप छान वाटतंय। असं ते वेगवेगळं शिकायला मिळतंय, सो त्यासाठी धन्यवाद।